मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचं कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्णपणे बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा तुम्ही त्यावेळी नवीन असाल तर आपल्या हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. स्क्रीनवर बघतच आहात, कांदा निर्यातीवर शुल्क शून्य करून द्या अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत गोळे व संघटनेने व शेतकरी बांधवांनी केली आहे. कारण की मंत्री गोयल यांचे या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात दौरा होता आणि एकंदरीत या दौऱ्याच्या दरम्यान या ठिकाणी आशियाची मागणी या ठिकाणी महाराष्ट्र कांदा संघटना शेतकरी बांधव यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्किल झालेला आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून प्रत्येक आठवड्याला कांदे दरात घसरण होत असून राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये खरीप लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. शेतकऱ्यांना कांद्याच्या बाजार समितीमध्ये या ठिकाणी आता अवघ्या 1000 ते 1200 रुपये प्रति क्विंटल इतका निश्चित दर मिळत आहे आणि त्यामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून निघणे मुश्किल झाले आहे. उलट शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे घालून मंजुरी वाहनांचे भाडे देण्याची वेळ शेतकऱ्यावर सध्या आलेली आहे. अशी काही परिस्थिती सध्या शेतकरी बांधवांवर आलेली आहे आणि ही परिस्थिती असताना देखील हे सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेताना दिसत आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा आहे आणि उन्हातान्हात काबाड कष्ट करून कांदा पीक शेतकरी बांधव पिकवतो, जगवतो, त्याला या ठिकाणी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे या ठिकाणी जगवतो आणि पिकवणाऱ्यापेक्षा विकणाऱ्याला जास्त महत्त्व म्हणजे दुप्पट तिप्पट भाव त्यालाही भेटतो आहे. परंतु पिकवणारा गेला कुठं हे समजत नाही. खऱ्या अर्थानं जो पिकवतो त्याला पैसे मिळाले पाहिजे, परंतु दुसरेच या ठिकाणी लोणी तूप या ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहे. अशी वस्तुस्थिती आहे आणि ही काय महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली. जास्तीत जास्त शेअर करा बातमी आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत अपडेट पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ माहितीपूर्ण कांदा बाजार अपडेट्स होतोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम. धन्यवाद.